आपण पाहताय NDTV मराठी। एखादी घटना आपल्याकडे घडली, त्या घटनेचा जर गाजावाजा झाला की मग यंत्रणांना जाग येते। हा क्रम आता आपल्या सर्वांना सवयीचा झालाय आणि हे इतकं सवयीचं झालंय की जणू एखाद्या गोष्टीवर कारवाई व्हायची असेल तर त्या गोष्टीचा मीडियामध्ये गाजावाजा होणं किंवा त्या गोष्टीसाठी 4-2 जणांचे जीव जाणं हे यंत्रणांसाठी, सरकारी यंत्रणांसाठी आता जवळपास कंपल्सरी झाल्यात जमा झाले। पुण्यामधली ड्रग्ज केस ही त्याला अपवाद ठरलेली नाहीये। घटना घडली, व्हिडिओ समोर आला, मुख्यमंत्र्यांनी काही आदेश दिले आणि पुढच्या काही तासांमध्ये पुणे महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी यंत्रणा कामाला लागली। धडाधड हातोडे चालवले, पण या असल्या तकलादू, तोंड देखल्या आणि वेळकाढू कारवायांनी जो मूळ मुद्दा आहे त्याला काही फरक पडणार आहे का? हाच खरा प्रश्न आहे। हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण फक्त पुण्यामधली ड्रग्ज केस नाहीये। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातल्या घटना बघितल्या तर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये ठळक बनून येतो। कोणकोणत्या घटना आहेत ज्यामुळे हा प्रश्न अधोरेखित झालाय तेही बघूयात। मुंबईमध्ये एक अनधिकृत होर्डिंग पडलं। मे महिन्यातली ही घटना आहे। या घटनेमध्ये घाटकोपरमध्ये तब्बल 17 जणांचा प्राण गेले आणि मग मुंबई महानगरपालिकेला जाग आली। अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली। मुंबईसह राज्यभरातल्या विविध महानगरपालिकांनी कारवाई सुरू केली आणि मग कुठे अनधिकृत होर्डिंग्स आहेत आणि ते हटवायचे आहेत याची आठवण महानगरपालिकांना पडली। जून 2024 मध्ये पुण्यातलं पोर्शे अपघात प्रकरण घडलं। या घटनेमध्ये एका अल्पवयीन मुलानं दारू प्यायली, दारूच्या नशेमध्ये गाडी चालवली, रस्त्यावर अपघात झाला आणि या अपघातामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला। ही घटना घडल्यानंतर अल्पवयीन मुलांना दारू देणाऱ्या पब्सवर कारवाई करायची असते याची यंत्रणांना जाग आली आणि मग पब्सवर कारवाई सुरू झाली। त्यानंतर काहीच दिवसांमध्ये डोंबिवली MIDC मध्ये एक मोठा स्फोट झाला। अमुदान कंपनीतल्या या स्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला। MIDC मधील कंपन्या स्थलांतरित करण्याचे आदेश मग प्रशासनानं काढले, कारण या कंपन्या नागरी वस्तीमध्ये आहेत आणि त्या स्थलांतरित करायच्या आहेत याची जाग पुन्हा एकदा प्रशासनानं आली, पण तोपर्यंत 10 जणांनी जीव गमावला होता। त्यानंतर पुण्यातलं ड्रग्ज सेवनाचं प्रकरण समोर आलंय। एक व्हिडिओ समोर आलाय। हॉटेलमध्ये काही तरुण ड्रग्ज घेत असल्याचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि मग कारवाईच्या नावाखाली काय झालं तर शहरामधली रूफटॉप हॉटेल्स आणि पब्सवर कारवाई सुरू झाली आणि पुण्यामधल्या पब्सचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला।